अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मधील काही महिला कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. एकंदरीतपणे अकलूजच्या या निवडणुकीच्या निकालावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हा सहकार महर्षी विजयसिंह, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील त्यांचा वारसा असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुण्याईनं ही सर्व निवडणूक यशस्वी पार पडलेली आहे. एकंदरीत या निवडणुकीचं श्रेय कुणाला द्याल? तुमच्या मोहिते पाटील गटाचे किती नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाचा निर्विवाद वर्चस्व निर्माण झालेलं आहे. याच्यामध्ये सर्व श्रेय मोठ्या दादांच्या आधिपत्याखाली शिवतेजसिंह, उदयसिंह मोहिते पाटील आणि आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील आणि आपला तालुक्याचा चाणक्य भीष्माचार्य आदरणीय जयसिंह उर्फ शंकरराव मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व उमेदवार 26 पैकी 24 अधिक 1 असे 25 उमेदवार आपले आलेले आहेत. अकलूजच्या नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं एक आव्हान उभं केलं होतं. त्या आव्हानासंदर्भात तुम्ही काय सांगाल? हे आव्हान जे होतं, ज्यांना आपण बोटाने धरून आणलं तेच आपल्याला अकलूजमध्ये काय करावं हे शिकवत जर असतील तर हे थोडंसं चुकीचं होतं आणि विरोधकांचा धुव्वा उडवून दिलेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मित्रपक्ष यांनी धुव्वा उडवून दिलेला आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रभाग क्रमांक 13 मधल्या काही महिला कार्यकर्ता. अशाच अपडेट्स आपण आज सकाळपासून अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणीची आज आपण देत होतो. अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये 13 प्रभागातून 91 उमेदवार निवडणुकीसाठी उभा होते आणि त्या माध्यमातून शिवरत्नवरील मोहिते पाटील गटाचं निर्विवाद वर्चस्व असं अकलूजच्या नगर परिषदेवर बघायला आपल्याला मिळालं.